अजित पवारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे। पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहाराचा आरोप आहे। अजितदादांनी यावर बोलणं टाळलेलं आहे। पत्रकार प्रश्न विचारण्याआधी अजित पवार या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीच्या वेळेला अजित पवार पोहोचले असता पत्रकारांनी त्यांनी याविषयी पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळेला अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांनी बोलणं टाळलेलं आहे। ते थेट या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। पार्थ पवारांवर आता आरोप करण्यात आलेले आहे आणि त्यावर अजितदादांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, अजित पवार पत्रकारांना उत्तर न देताच निघून गेलेले आहेत। 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी केली आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरण्यात आली। हा आर्थिक व्यवहार नाही तर आणखी काय, असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी आता हल्लाबोल करायला सुरुवात केलेली आहे आणि याच मुद्द्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। पत्रकार प्रश्न विचारण्याच्या आधीच अजित पवार या ठिकाणाहून निघून गेले। अजित पवार एकही शब्द न उच्चारता न बोलताच या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहाराचा आरोप आणि यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। विरोधकांनी आता घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि याच मुद्द्यावरून अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ते न बोलताच निघून गेलेले आहेत। पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जागेची 300 कोटीमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। जमीन खरेदी घोटाळ्याच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे। 43 एकर जमिनीसाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचाही आरोप होतोय आणि यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले असून तहसीलदार दुय्यम निबंधकांना निलंबित करण्यात आलेला आहे। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये घेतल्याचा आरोप होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि याच मुद्द्यावरून पार्थ पवारांच्या प्रश्नावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला। मात्र अजितदादांनी या मुद्द्यावर बोलणं टाळलेलं आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यामध्ये एकूणच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय।